करण्यात आलाय, मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेलं नाही. माझी आजची भेट जी त्यांच्याशी झाली ती काही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या संदर्भात झाली नाही. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या निवडणूक समितीचा मी प्रमुख असल्या कारणानं आमच्या वेगवेगळ्या कारणानं ज्या काही भेटी होत असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती. एक गोष्ट खरी आहे की 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचा शपथग्रहण आहे आणि शपथग्रहण करण्याअगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. मला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालल्यात. कुठल्या प्रकारची अडचण वाद विवाद आमच्यात आणि मित्रपक्षात कुठलाही नाही आहे. मुख्यमंत्री कोण असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे, पण तो मुख्यमंत्री कोण हेही आमचं ठरलेलं आहे. परंतु एखादा कॉर्पोरेट ऑफिस जसं एखाद्या विषय पूर्ण करायचा असेल आणि त्याची टिप्पणी लिहित असेल तर ती टिप्पणी जोपर्यंत वरिष्ठाची सही झाल्याशिवाय ती अधिकृतरित्या प्रकाशित केली जात नाही, अशा प्रकारच्या आमच्या पार्टीचा विषय आहे. एखादं छोटं ऑफिस असलं तर खालचा कारकून बी लिहिल्याच्या नंतर लगेच बाहेर जाऊन सांगतो की आम्ही काय लिहिलं. मंजूर होण्याच्या अगोदरच भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी आहे आणि त्यामुळं जोपर्यंत वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव माहीत जरी असलं तरी काही जाहीर होणार नाही. आणि त्यामुळं आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला दिसत नाही. तुम्ही म्हणालात की टिप्पणीवरती अजून सही होणं बाकी आहे. टिप्पणीत काही चुका आहेत का? त्यामुळे काही बदल करायचे, त्यामुळे काही टिप्पणी रोखून ठेवली? बिलकुल चुका नाही, बिलकुल काही नाही आहे. प्रसंग वेळ काळ पाहून आम्ही वेळही ठरवलेला आहे, तारीखही ठरवलेली आहे आणि नक्कीच आमचा जो कोणी नेता निवडला जाईल तो आमचा राज्याचा मुख्यमंत्री होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत नक्की? मी आपल्याला सांगितलंय ना की आमचं सगळं ठरलेलं आहे आणि ठरलेलं असताना बॉसचा शिक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगू. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की कुठच्याही प्रकारची नाराजी, अरे कार्यकर्ते अनेक प्रकारचे असतात आमचे. ते त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे अशा ज्या गोष्टी करतात त्याला काही आमची मान्यता थोडी असते. आणि कोणी कशानंही पत्र लिहिलं तर त्यांना काही मुख्यमंत्री होता जर आला असतं तर या राज्यातल्या सगळ्या लोकांनी रक्तानंच पत्र लिहिले असते. हे असं काही नाही आहे. पार्टीच्या धोरणानुसार कार्यकर्त्याचा विचार करून त्याची सिनियरिटी पाहून आणि त्याचं सगळं पाहूनच निर्णय करत असते. असं रक्ताना पत्र लिहिल्यानं कोणी मुख्यमंत्री होत नसतो. तुम्ही असं म्हटलात की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.